एकच गाणं मनातलं जे असतं तुमच्या ओठी, एकच गाणं मनातलं जे असतं तुमच्या ओठी. सांगा त्या गाण्याची किमया आणि सुरेल महती, सांगा त्या गाण्याची किमया आणि सुरेल महती. त्या गाण्याची का लागली तुम्हाला, दीप दैयप्यमानी जसा ते वेळ दिवाळीला. त्या गाण्यातील राग रंग जसे हो जीवन साथी, एकच गाणं मनातलं जे असतं तुमच्या ओठी, एकच गाणं मनातलं जे असतं तुमच्या ओठी. अहो एकच गाणं मनातलं जे असतं तुमच्या ओठी. मंडळी, आम्ही आपल्या दिवाळीच्या मनोरंजनार्थ सिद्ध झालो आहोत. आपला बोलका गाणारा जगातील पहिला दिवाळी अंक घेऊन तर सुरू करीत आहोत दैदिप्यमान दिवाळी अंकाची ही ध्वनी चित्रफित. नमस्कार, मी रत्नाकर पिळणकर. आज आपल्यासमोर दैदिप्यमान या आमच्या दिवाळी अंकाचा एक संपादक म्हणून समोर आलेलो आहे. दैदिप्यमानचं हे 4थं वर्ष आणि या 4थ्या वर्षी दरवर्षीप्रमाणे जसं आपण एखादा विषय घेतो, एक संकल्पना घेतो, तशीच एक संकल्पना या वर्षी घेतली आणि ती आहे संगीताविषयी. तर अनेकांना वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी आवडत असतात, पण यावर्षी जी गाणी निवडली गेलेली आहेत ती आहेत हिंदी सिनेमातली, किंवा अगदी हिंदी सिनेमाची गाणी जर कोणाला आवडत असली आणि नसली तरी सुद्धा काही जणांना मराठी गाण्याविषयी बोलायचं असतं, तर त्या मराठी गाण्याविषयी सुद्धा तुम्ही बोलू शकता. असा तो एक विषय होता आणि तो विषय अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना दिला, मी रसिकांना दिला, संगीत रसिकांना दिला आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे त्या स्पर्धेत भाग घेतला आहे. तर आपण एक संपादकांच्या माध्यमातून या दैदिप्यमान दिवाळी अंकाकडे पाहिलं, तरी त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचं दिवाळीच्या शुभेच्छा देऊन स्वागत करतो. आणि या संकल्पनेतील पहिलं गीत ज्यांनी निवडलं आहे तर ते स्वतः एक उत्तम संगीताचे जाणकार आहेत. नुसतं जाणकार नाही तर त्यांनी आतापर्यंत हजारो चित्रपट पाहिलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे काय की मला जेव्हा कधी गाण्यांच्या बाबतीत काही माहिती हवी असते तेव्हा मी आवर्जून त्यांचा सल्ला घेतो आणि त्यांना मी विचारलं की तुमचं आवडतं गाणं कुठलं, तर ते म्हणाले आवडतं गाणं कुठलं ते सांगतो, पण तुमच्या बरोबर बसूनच सांगतो, त्यामुळे मी तुम्हाला त्या गाण्याबद्दल जास्ती खुलून माहिती देईन. तर आजच्या या कार्यक्रमातले पहिले विवेचन करणारे, रसग्रहण करणारे संगीत रसिक आहेत श्रीमान उदय लाड. नमस्कार. नमस्कार. नमस्कार लाड साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. खूप आनंद वाटतोय आज आपण या आमच्या दैदिप्यमानाच्या मंचावरती आलेला आहात आणि तुम्हाला सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 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 आता आपण बोलायचं आहे ते तुम्ही जो विषय सिलेक्ट केलाय, निवडलेला आहे, एकच गाणं मनातलं, बरोबर? असंख्य गाणी तुमच्या मनात असतात आणि मग तुम्हाला वाटत असेल की अरे एवढ्या सगळ्या गाण्यातून एकच गाणं कसं, म्हणजे अन्याय केल्यासारखा वाटतो बहुतेक इतर गाण्यांवरती. तरी सुद्धा आपण ते जाणून घेऊया की ते एकच गाणं जे आहे ते कुठलं आणि त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगितलं, म्हणजे कधी तुम्हाला तो चित्रपट तुम्ही पाहिलात, चित्रपट कसा पाहिलात, त्यानंतर त्या चित्रपटात कलाकार कोण होते, नायिका कोण होती, संगीतकार कोण होती, जेवढं काही तुम्हाला सांगता येईल ते सांगा. तेच गाणं नेमकं तुमच्या आज लक्षात काय. तर मला वाटतं गाण्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही माझ्याबद्दल तुम्हाला बोलून घ्यायचं. तर जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा काय तुम्हाला वाटतं. माझं मनातलं गाणं आहे 1956 सालामध्ये एव्हीएमचा एक सिनेमा होता. सिनेमाचं नाव होतं भाई भाई. कलाकार होते अशोक कुमार,
किशोर कुमार, श्यामा, निरुपा रॉय, निम्मी. निम्मी मला वाटते नायिका होती. हो, निम्मी नायिका म्हणजे सहनायिका होती. सहनायिका सहनायिका होती. बरोबर. हा हा. निम्मी नायिका तशा 2 होत्या. एक निरुपा रॉय होत्या. निरुपा होती. हो, निरुपा रॉय होत्या आणि श्यामा पण होत्या. श्यामाही होत्या. तर तुम्ही होत्या म्हणताय आणि होती म्हणतो की होय होय तुम्ही रिस्पेक्टनी. प्रत्येक कलाकार आपल्याला काही श्रेष्ठ आहे. अरे व्हेरी गुड. मला आवडलं. मी त्या होत्याच बोलतात. हो बरोबर. तर कारण ह्या लोकांनी आम्हाला प्रचंड आनंद दिला. नक्कीच. प्रचंड आमचं तरुणपण सुसह्य केलं या लोकांनी. प्रश्नच नाही. बरोबर. तेव्हा मी ज्या गाण्याबद्दल बोलणार आहे ते भाई भाई सिनेमातलं कदरे जानिना हो कदरे जानिना मोरा बालन बेदर्दी रे मोरा बाल. या गाण्याबद्दल मी बोलणार आहे. हे गाणं दिले आहे राजेंद्र कृष्णजी. बरोबर. संगीत दिलंय त्याला मदन मोहन आणि ते चित्रित झालंय निम्मी आणि किशोरला यांच्यावरती चित्रित झालंय. गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे, आज बघा 67 साल म्हणजे 67 वर्ष झाली तरी या गाण्यातला गोडवा काही कमी झाला. 1956 सालातला सिनेमा आहे. 1956 सालचा सिनेमा. 67 वर्ष हो गाण्याला झाले आणि ते गाणं त्याने आजही माझ्या मनात बरोबर. कारण गाणं इतकं अप्रतिम म्हटलंय लता दिदीने. आणखी मी थोडं विषयांतर करून सांगतो. नूरजहां जेव्हा पाकिस्तानात गेल्या, सुप्रसिद्ध गायिका नूरजहां, तेव्हा त्यांनी लता दिदीने आग्रह केला होता की रोज रात्री फोनवरून तुम्ही मला हे गाणं ऐकवा. अच्छा. म्हणजे माझी पाकिस्तानातली ती रात्र छान जाईल, सुसह्य जाईल. मला पहिलं किती म्हणजे जिव्हाळा त्या मोठ्या गायिकेला किती या गाण्याबद्दलचा जिव्हाळा. खरी कदर केली गेली. पुढे तर हे गाणं चित्रित झालंय सांगितलं मगाशी निम्मी आणि किशोरदा यांच्यावरती गाणं चित्रित झालंय. गाणं अप्रतिम आहे. गाणं अप्रतिम आहे. मला म्हणता येणार नाही तरी पण माझ्या बेसुऱ्या आवाजात मी म्हणून दाखवतो तुम्हाला. कदर जानिना हो कदर जानिना मोरा बालम बेदर्दी जी मोरा बालम बेदर्दी कदर जानिना हो कदर जानिना. असं ते गाणं आहे. सुंदर. क्या बात आहे. पुढे. आणि ह्या गाण्याचं वैशिष्ट्य असं की अंतरातून समोर येताना जो ढोलकीचा तुकडा जो वाजवलेला आहे लाला असर सत्तावनी, तो तर अप्रतिमच आहे गाणं. आणि एकच ढोलक वाजवलेला आहे. एकच ढोलक आहे. त्याच्यामध्ये जो लाला असर सत्तावनी जो ढोलक वाजवला आहे प्रश्नच नाही. आणि समोर येताना जो तुकडा त्याने वाजवलेला आहे तो तर अप्रतिमच आहे. तुम्ही ऐकवा लोकांना. ते तुमच्याकडे ते असेल. मित्र उदय लाड आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ते गाणं अर्थात मी तुम्हाला आता आपण ते थोडस ऐकूया. काही यांचे नियम पण असतात, कॉपीराईटचे नियम असतात, त्यामुळे थोडंसच ऐकवावं लागेल. परंतु जरी इथे आता ऐकल्यानंतर पुन्हा ते गाणं तुम्ही YouTube वरती जाऊन जरूर ऐका. त्यांनी सांगितलंय त्यांच्या त्या गाण्याचा आपण सन्मान करूया आणि ते तुम्ही गाणं ऐकाल. तर अशा प्रकारे दैदिप्यमानचं हे सर्वप्रथम शुभारंभाचं गाणं श्री उदय लाड यांनी त्या दिवाळीच्या निमित्ताने त्याचं स्वागत केलेलं आहे. आपण उदय लाड यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि त्यांचं कौतुक करूया. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्हाला दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची जावो. आणि आत्ताचा व्हिडिओ सादर करतायत अंजली माणगावकर. वास्तव्य
बडोदे, गुजरात, पण मूळ मुंबईच्या उत्तम लेखिका, कवयित्री आणि मराठी साहित्याच्या जाणकार. आज आहेत त्या संगीत समीक्षकाच्या भूमिकेत. ऐकूया त्यांचं एकच गाणं मनातलं. सर्व रसिक श्रोते हो, नमस्कार. मी अंजली माणगावकर, बडोदे येथून. दैदिप्यमान या दिवाळी अंकाच्या विद्यमाने एकच गाणं मनातलं या शृंखलेत माननीय कवी श्री साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या तोरा मन दर्पण कहलाए या काजल सिनेमातल्या गाण्याबद्दल मी बोलणार आहे. हे रसग्रहण आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. मन मन आणि मन सदैव सोबत असतानाही न दिसणारं, न उमगणारं, अदृश्य, अगम्य, तरीही खूप काही सांगणार, समजावणारं, कधी अल्लड, पोक्त, उन्हाळ, हट्टी आणि बरंच काही. मन जटिल आहे, मन कुटील आहे. मन हे चित्त आहे आणि बुद्धीला नियंत्रित करणारं मन हे आपलंच आत्मरूप आहे. मनाला आकार नाही, वजन नाही, रूप नाही, रंग नाही, तरी ते निर्गुण नक्कीच नाही. अभौतिक असलं तरी भौतिक संवेदनांनी ते वेढलेलं आहे, आच्छादलेलं आहे आणि म्हणूनच कधी सरळ, कधी कोरडं, तर कधी वाकडंही आहे. साहिरजी या मनावर अधिराज्य करीत मनाची किमया शब्दात अचूक मांडणारे एक भावूक आणि तितकेच ताकदीचे कवी आहेत. किती मोठं तत्वज्ञान ह्या गाण्यातून ते सांगतायत. आज जवळजवळ 60 वर्ष उलटून गेली तरीही मनाची पकड घेणारं हे अजरामर गाणं, शब्दन शब्द भिडणारा आणि काळजाचा ठाव घेणारा, सुखात दुःखात सदैव सोबत करणारं आणि त्यातल्या असंख्य छटांची ओळख करून देत जीवन जगण्याची कला अवगत करून देणारं, कधी कोमल तर कधी प्रसंगी कठोर बनून सावरणारं हे मन. मनाचे कंगोरे समजायला हयात पुरत नाही. मनातला ईश्वर आणि दैत्य दोन्हीसह काम करणारा मानवरूपी प्राणी खरोखरच विलक्षण आहे. मन हे कर्म नुसतं पाहत नाही तर त्याची सत्यासत्यता सतत पटवून देत असते. जग उजियारा होय म्हणताना मनाने ठरवलं तर तेच मग जग अंधियारा होय असं व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी मनाची तालीम, रियाज, संस्कार अत्यंत जरुरी आहेत. मायावी जग मनाला नेहमीच षड्रिपूंच्या जाळ्यात ओढत असतं. त्यापासून कोणाचीच सुटका नाही. मनाचा आरसा जेवढा पारदर्शी ठेवाल तेवढाच मनाचा तोल सांभाळला जातो. मनाला तटस्थ ठेवून कोणतीही परिस्थिती हाताळण्याची जर सवय लावली तर सारासार विवेक बुद्धी जागृत होऊन ती आपल्याला वाचवते ह्यात शंकाच नाही. पण उलट पक्षी राग, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्या जर आपण आहारी गेलो तर अधःपतनाला वेळ लागत नाही. तेव्हा हे मन के नैन हजार कायम उघडे ठेवून सतर्क राहण्यातच शहाणपण आहे. मनाची ताकद अफाट आहे. या मनाचं आरोग्य जपता आलं तर त्याच्यासारखी यशाची कोणतीच चावी नाही. मनस्वास्थ्य म्हणजे मनाचा तोल ज्याला जमला तो जीवनात यशस्वी झाला असं आपण नक्कीच म्हणू शकतो. मनाचा कौल बहुतांशी तारून नेतो. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असे थोर लोक सांगून गेलेत. पण त्यासाठी मनाची योग्य मशागत हवी. एकाग्रता, ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा, त्यासाठी लागणारा अभ्यास, साधना, कर्मभावना, परिश्रम करण्याची तयारी, अपयशात खचून न जाता
टप्प्याटप्प्याने पायऱ्या चढत यश प्राप्त करण्याची तयारी आणि मनाची कायम उभारी ही जर बाळगली तर जीवन सुसह्य होणं कठीण नाही. आणि हे सर्व तेव्हाच होईल जेव्हा आपलं शरीर देखील सहकार्य करेल. यात नशिबाचा, परिस्थितीचा मोठा वाटा असतो. सर्वच वेळी सर्वांच्याच बाबतीत सर्व काही योग्यच होईल असं नसतंच. पण आपल्या वाट्याला आलेलं जगणं जर सुखकर व्हावं असं वाटत असेल तर त्यात परिस्थितीशी 2 हात करण्याची प्रथम मनाची तयारी हवी. मनच जर कमकुवत असेल तर चालणार नाही. म्हणूनच कवी म्हणतात त्याप्रमाणे मनावरची धूळ झटकून टाका, मार्ग नक्की सापडेल. इतका महान मंत्र शब्दातून सायरजींनी आपल्याला दिलाय. कवितेत नुसते शब्द फिरवून चालत नाही. आशयघन रचना नेहमीच अजरामर ठरते. प्राणी अपने प्रभु से पूछे, किस विधि पाऊ तो है. प्राणी अपने प्रभु से पूछे, किस विधि पाऊ तो है. प्रभु कहे तू मन को पाले. प्रभु कहे तू मन को पाले, पा जाएगा मोही, पा जाएगा मोही. हे या गाण्यात दडलेलं रहस्य आहे. ते ज्याला उमगलं त्याला जगणं जमलं असं म्हणायला हरकत नाही. हे गाणं राग दरबारी कानडा या बाजात बसवून संगीत संयोजक रवी यांनी आपल्यावर जे अनंत उपकार केलेत त्याला तोड नाही. आशाताईंच्या मधाळ आवाजाचा परिस्पर्श या गाण्याला झाल्याने कवीच्या शब्दांची जादू थेट मनाची पकड घेते हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मला भावलं तसं या गाण्याचं रसग्रहण मी माझ्या शब्दात मांडलं. ते तुमच्या सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याची संधी ह्या माध्यमातून दिल्याबद्दल मी संयोजक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची मनापासून आभारी आहे. आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मनाची सक्षम पंक्ती सदैव तेवत राहो. धन्यवाद. अमित पारखी. अमित पारखी मूळचे नागपूरचे, परंतु सध्या ते गेली अनेक वर्ष अमेरिकेतील डॅलस येथे असतात आणि तिथंच ते नोकरी करतात. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून त्यांनी आपलं मनोगत सादर केलं आहे. एक कलाकार म्हणून ते उत्तम चित्रकार आहेत. सॅक्सोफोन, गिटार आणि बासरी ही वाद्ये ते वाजवतात. अशा हरहुन्नरी कलावंताचं मनातलं गाणं कोणतं असेल, ऐकूया. नमस्कार, माझं नाव अमित पारखी आणि माझ्याकडनं तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. एकच गाणं मनातलं, खरं तर याच्याबद्दल सांगणं फारच कठीण आहे, कारण हजारो शेकडो गाणे असे आहेत की जे काही ना काही तुम्हाला देऊन जातात. त्याच्यामध्ये कुणामध्ये धून छान असते, कोणामध्ये शब्द छान असतात, कोणाचं संगीत फार सुंदर असतं. पण ह्या सगळ्यांमध्ये एक गाणं जे मला आवर्जून इथे आता सांगावं असं वाटतं ते म्हणजे 1971 सालचा हिंदी चित्रपट अनुभव. या चित्रपटामध्ये संजीव कुमार आणि तनुजा यांच्यावरती चित्रित झालेलं गुलजारने लिखलेलं हे गाणं आहे, ज्याला कनू रॉय यांनी संगीत दिलेलं आहे. हे गाणं अत्यंत सुंदर गाणं आहे आणि खरं तर बघाल तर ह्या गाण्यामध्ये ऍज सच काही संगीत दिलेलंच नाहीये आणि याला कुठल्याही परफेक्ट रिदम मध्ये पण बसवलेलं नाहीये. जेव्हा की हे गाणं हे राग मांज खमाज वरती आधारित आहे आणि याला गायलेलं आहे गीता दत्तनी. अत्यंत सुंदर गाणं, फार स्पष्ट उच्चार, एक हलका अनुनासिक स्वर आहे त्या गाण्यामध्ये, जो गीता दत्त ची तुम्ही त्याला खासियत म्हणू शकता. अत्यंत सुंदर येतं. कुठलंही बॅकग्राऊंड संगीत असंच काहीही दिलेलं नाही आहे याच्यामध्ये. फक्त एक व्हायब्रोफोन वाजवलेला आहे गाण्यांच्या मध्ये किंवा कडव्यांच्या मध्ये, फिलर म्हणून वाजवलेला आहे. सुरुवातीला पण आहे. फार कमी नोट्स आहेत त्याच्यामध्ये, अगदी 3-4 स्वर फक्त आहेत त्याच्यामध्ये, फारसं काही नाही आहे. आणि
दुसरी खासियत ही आहे या गाण्याची की तुम्ही ज्यावेळेला हे गाणं ऐकता त्यावेळेला तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही की ह्याच्यामध्ये दुसरं कुठलंच वाद्य वाजवलं गेलेलं नाहीये. इतकं ते सुंदररित्या गायलेलं आहे. बरं, ताल म्हणाल तर एक असा स्पेसिफिक ठेका सुद्धा त्याच्यामध्ये घेतलेला नाहीये त्या तालामध्ये. जर तुम्ही बसवायला जाल तर ते केरवामध्ये येतं, पण मध्ये मध्ये तो ताल पण सोडून दिलेला आहे. तसं कुठल्याच चाकोरीमध्ये, टिपिकल गाण्याच्या चाकोरीमध्ये ते नाहीये. तरीही ते परफेक्ट सुंदर गाणं बनवलं गेलेलं आहे. अतिशय मधुर आवाजात गायलेलं, व्यवस्थितरित्या कंपोज केलेलं गाणं आहे ते. आणि भाव इतके स्पष्टरित्या त्याच्यामध्ये सांगितले गेलेले आहेत. गुलजारची त्याच्यामध्ये ती शायरी आहे, कविता आहे गुलजारांची, त्याच्यामुळे त्याच्यात काही वादच नाही. सुंदर शब्द आहेत त्याच्यामध्ये, व्यवस्थित भावना प्रकट केलेल्या आहेत. आणि ते गाणं चित्रित एक तर ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे, तो अख्खा मूवी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. आणि त्या गाण्याची सिच्युएशन अशी आहे की त्याच्यामध्ये असा बाहेर हलकासा पाऊस पडतोय आणि त्यावेळेला ते एक नवरा बायको मधला संवाद आहे तो. पण त्या हलक्या पावसाने त्याला एक सुंदर असं ते रोमॅन्टिक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, त्याला फील दिलेला आहे. आणि कुठेच काही शोबाजी नाही आहे, काही नाही आहे. अप्रतिम सुंदर परफेक्ट बेसिक मिनिमम मध्ये केलेलं ते गाणं आहे. पण म्हणजे अमेझिंग फ्लपून गाणं आहे ते गाणं असं आहे की तुम्ही एकदा ऐकलं की ते तुमच्या मनात राहतच, ते जातच नाही. ऍटलिस्ट तो दिवस तरी तुम्ही ते गाणं गुणगुणत असताच बॅकग्राऊंड मध्ये. त्याच्यामुळे मला तरी आवडलेलं ते एक परफेक्ट गाणं आहे. त्याच्यामध्ये कुठलाच बंधन नाही आहे, पण सगळं काही आहे. असंच हेच मी तुम्हाला त्या गाण्याबद्दल सांगू इच्छितो की ते गाणं आहे अतिशय मधुर आवाजात गायलेलं. गाण्याचं नाव आहे मेरी जान, मुझे जान कहो मेरी जान. अत्यंत सुंदर गाणं आहे आणि मी आवर्जून सांगेल प्रत्येकाला की तुम्ही ते गाणं नक्की नक्की ऐका. तुमचा दिवस बनलाच म्हणून समजा. प्रदीप दळवी. मित्र हो, आजचे पुढील रसिक समीक्षक स्वतः एक प्रोफेशनल गिटार वादक आहेत. अनेक ऑर्केस्ट्रातून त्यांनी गिटार वादन केलं आहेच, शिवाय चित्रपट सृष्टीतील अनेक उत्तमोत्तम पार्श्वगायकांना स्टेजच्या कार्यक्रमात व ध्वनिमुद्रणात गिटारची साथ दिली आहे. ऐकूया त्यांची गाण्याची आवड किंवा आवडीचं गाणं. प्रदीप दळवी उर्फ पप्पू. रत्नाकर पिळणकर उर्फ रतन याने मला त्याच्या दैदिप्यमान दिवाळी अंकासाठी एक गाणं निवडायला सांगितलंय, जे माझ्या मनातलं गाणं आहे. तर माझ्याकडे गाण्याचा इतका स्टॉक आहे की आणि एवढा मी त्या सगळ्या गाण्यांमधून एखादं गाणं निवडणं माझ्यासाठी तर अशक्य आहे. पण एक गाणं त्यांनी सांगितल्यामुळे मी एक निवडत आहे. ते गाणं जालिनोट पिक्चरचं आहे आणि तो पिक्चर 1960चा पिक्चर आहे. ओ.पी. नय्यर साहेबांचं म्युझिक आहे. राजा मेहदी अली खान यांनी लिहिलेलं आहे आणि गायलं आहे रफी साहेबांनी आणि आशा भोसले यांनी. तर ते गाणं असं आहे, दिल है आपका हुजूर, दीजिए न दीजिए इतना हुस्न पर गुरूर, तौबा तौबा कीजिए. आता हे गाणं तुम्ही मुद्दामून ऐका. आणि इतकं सुंदर फिल्मिंग झालेलं आहे. देवानंद आणि मधुबाला दोघेही सॉलिडच आहे, माझे फेवरेट आहेत. त्यांचे एक्सप्रेशन गाण्यातले ऐकण्यासारखे असतात. गाण्याचे टायमिंग आणि त्यांची मुवमेंट्स आणि लिप मुवमेंट बघण्यासारखी असते. म्हणजे मी आता तुम्हाला हे ऐकवतो, गाणं ऐकवतो. दिल है आपका हुजूर, लीजिए न लीजिए इतना हुस्न पर गुरूर, तौबा तौबा कीजिए. दिल है आपका हुजूर, लीजिए न लीजिए
इतना हुस्न पर गुरूर तौबा तौबा कीजिए। शीशा देखिए हुजूर, दिल न हमको दीजिए, अपनी शक्ल देख कर तौबा तौबा कीजिए। शीशा देखिए हुजूर, दिल न हमको दीजिए, अपनी शक्ल देख कर तौबा तौबा कीजिए। दिल है आपका हुजूर, दर्द तेरे इश्क का हाय कैसी चीज है, हाय कैसी चीज है। दर्द तेरे इश्क का हाय कैसी चीज है, हाय कैसी चीज है। रखिए अपने पास घर, आपको अजीज है, आपको अजीज है। रखिए अपने पास दीजिए मगर जा थोड़ा थोड़ा दीजिए। इतना हुस्न पर गुरूर तौबा तौबा कीजिए। शीशा देखिए हुजूर। तर असं हे गाणं आहे. मुद्दाम बघा आणि एन्जॉय करा. नुसतं गाणं ऐकू नका, फिल्मिंगही बघा. नमस्कार रसिक मित्र हो. दैदिप्यमानच्या आणि आपण सादर केलेल्या एकच गाणं मनातलं याचा हा मध्यंतर झालेला आहे. मध्यंतराच्या आधी जे काही घडलं, जी गाणी आपण ऐकली आणि मनातली गाणी तुमच्या मनापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहेत. तर मित्र, हा अर्धा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्ही नंतर ऐकूच तुमच्याकडून. पण आता पुढच्या भागाची आपण तयारी केलेली आहे. सर्व आमचे संगीतातले जे तज्ज्ञ म्हणतो आपण तसे रसिक, विवेचनकार आणि संगीतावरती ज्यांचा अधिकारवाणीने हक्क आहे बोलण्याचा, असे स्पर्धक आता येणार आहेत. स्पर्धक मी अशासाठी म्हणतो की आता प्रत्येकाला असं वाटतंय की माझं गाणं उजवं ठरतंय की इतरांचं गाणं उजवं ठरतंय. अशी थोडीशी चलबिचल प्रत्येकाच्या मनात नक्कीच हा व्हिडिओ पाहताना होत असेल. आणि त्याच्यावरून मला आणखीन एक कल्पना सुचली की याचा मिळालेला जो रिस्पॉन्स होता, प्रतिसाद होता, इतका चांगला होता की जेव्हा मी स्पर्धेचं आयोजन केलं आणि जाहीर केली स्पर्धा, तेव्हा मला अनेकांनी सांगितलं आम्हाला पण त्यामध्ये भाग घ्यायचा आहे. मग मी ठरवलं की आपण दर 3 महिन्याने दैदिप्यमानचा अंक जर काढला आणि त्याची ही थीम एकच असेल की माझं एकच गाणं मनातलं, तर कसं होईल. तर अनेकांना म्हणजे आणखीन पुन्हा जेव्हा आपण हा अंक करू 3 महिन्यानंतर, तर त्यामध्ये असेच काही 10-12 जे कोणी संगीत रसिक असतील, सिनेमा पाहणारे असतील आणि ज्यांना खरोखरच गाण्याची खूप अशी आस्था आहे, ज्या गाण्याबद्दल प्रेम आहे, असे मग जे संगीत रसिक असतील ते विवेचन करू शकतील, रसग्रहण करू शकतील. आणि हा जो संगीत, आणि मला विशेषतः हिंदी संगीताबद्दल जास्त ओढा आहे कारण मी त्यातच रमलो. आणि मलाही असं वाटत होतं की शक्यतो आपण हिंदी सिनेमातलीच गाणी यामध्ये आणली तर आणखीन मजा येईल. तर असा एक विचार माझ्या मनात आहे. तो मी नंतर जेव्हा आपला अंक होईल, तयार होईल, त्यानंतर मी पुन्हा एकदा तशी स्पर्धा म्हणतोय मी त्याला, खरं म्हणजे आपल्या मासिकासाठी लागणारं साहित्य तुमच्याकडून उपलब्ध होईल. आता आपण ऐकणार आहोत पुढचा भाग, मध्यंतरानंतरचा, ब्रेक घेतल्यानंतरचा आणखीन एक अप्रतिम अशा गाण्यांचा सोहळा, अर्थात दैदिप्यमानी सोहळा, एकच गाणं मनातलं. मित्र हो, आजच्या अंकातील पुढील रसिक मनोगतकार अत्यंत आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांना सिनेमाची खूप आवड आहे. त्या नियमित सिनेमा पाहतात, परंतु मराठी बोलण्याचा त्यांना सराव नाही. इतकं असूनही आपलं एकच गाणं मनातलं कोणतं ते त्यांना सांगायचं आहे. एअर इंडियात प्रदीर्घ सेवेनंतर त्या पर्यटनाचा आनंद घेत देशोदेशी भ्रमंती करीत असतात. त्यांची ही संगीतमय अशी
हसरी मुलाखत. तर शेनाज गोम्स, तुमचं स्वागत आहे आपल्या या थँक्यू. दैदिप्यमानमध्ये. आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्हाला तुमचं आवडतं गाणं कुठलं? माझं आवडतं गाणं चौधरी का चांद, जो मोहम्मद रफीने गायला आहे. अगदी आरामात बोला तुम्ही. हिंदी, मराठी, उर्दू. आणि त्यांचे लिरिक्स मला खूप आवडते. शकील बदायुनी जो खूप प्रख्यात लेखक आहे त्याने हे गीत लिहिलेलं आहे. ते मला खूप सुंदर वाटते. आणि मोहम्मद रफीने पण खूप छान प्रस्तुत केला आहे. मी सिनेमा तर नाही बघितला, पण टीव्हीवर कधी कधी येत आहे सॉन्ग. गाण्यातलं फिलिंग्स ते छान आहे. ते फिलिंग्स खूप छान आहे. आणि ते कसं ते त्यांचे वर्णन करते ते मला खूप आवडते. ते जरा थोडस म्हणून आपण एक दोन लाईन्स त्याच्या प्लीज. चौधरी का चांद या आफताब हो, या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौदहवीं का चांद हो. तुम्हाला पण बघून कोणतरी म्हणेल असं नाही. तर मित्रांनो, किती पाहिलं ना की गाणं, संगीत एखाद्या व्यक्तीला म्हणजे चेहरा आमच्या शेनाजींचा पण इतका सुंदर आहे. आणि ते गाणं गात असताना खरोखरच मला असं वाटत होतं की त्यांच्यासाठी कोणीतरी म्हणजे रफी सुद्धा त्यांच्यासाठी एखाद वेळेस ते गाणं म्हणत. तुम्ही शेनाजी, तुम्ही हे गाणं पुन्हा एकदा, मी तर म्हणेन अख्खा सिनेमा बघा तुम्ही. मला गाणं आवडतं की नाही? मग ते गाणं तुम्ही मुद्दाम बघा. आता मुलाखत झाली आपली, तुम्ही टीव्ही लावा आणि त्याच्यावरती ते गाणं मुद्दाम, अप्रतिम गाणं आहे आणि सारखं सारखं ऐकावं असं वाटतं. हा, तर तुम्ही आमच्या दैदिप्यमान दिवाळी अंकासाठी जरा नाव, आमच्या अंकाचं नाव सांगा. काय? दैदिप्यमान. खूप जणांनी सांगितलं तुझं नाव जे आहे अंकाचं, आधी आमचे जिभेचे तुकडे पडतात. पण त्यांनी तुम्ही अगदी पुन्हा एकदा सांगा काय नाव आहे? दैदिप्यमान. बघा, 2 वेळा सांगितलं. दैदिप्यमान दिवाळी अंकाचा हा खास एपिसोड तुम्ही बघणार आहात. दिवाळी अंकामध्ये असा लेख तुम्हाला आतापर्यंत कधीच पाहायला मिळाला नसेल आणि दैदिप्यमानचं हे आकर्षण आहे असं समजा. आणि हा अंक अनेकांना सांगा की त्यातला हा आकर्षक भाग आहे, त्याच्यासाठी दैदिप्यमान तुम्ही नक्की पहा. धन्यवाद 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 धन्यवाद. आणि आता भेटूया अभ्यासू, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे परंतु मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे वकिली व्यवसायातील तरुण व्यक्तिमत्व श्री दुर्गाप्रसाद सबनीस, ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एकच गाणं मनातलं या संकल्पनेवर आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्यांच्या अत्यंत व्यस्त कार्यातूनही त्यांनी दिलेला हा सहभाग आणि त्यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. दिखाई दिए यूं के बेखुद किया, दिखाई दिए यूं ही मीर ताकी मीर यांची एक अजरामर गझल आहे. मीर हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की 18व्या शतकातले एक नामी उर्दू कवी होते. एका अर्थाने उर्दू भाषेचे त्यांना शिल्पकार म्हणायला हरकत नाही, कारण उर्दू भाषेला त्यांचं फार मोठा योगदान आहे. बाजार या चित्रपटात या गझलपैकी काही शेर मोहम्मद जाहूर खय्याम यांनी स्वरबद्ध केले आहे. आणि सोने पे सुहागा म्हणजे लतादीदींनी ही गझल गाऊन त्याला एक वेगळे स्वरूप दिले. लतादीदींनी जे या गाण्यात
काही व्हेरिएशन घेतले आहेत यावरून एक गोष्ट श्रोत्यांच्या नक्की लक्षात येईल की नेहमीसारखं लता दीदींनी हे गाणं समजून गायलं. याचं उदाहरण म्हणजे मी जे सुरुवातीला गायलो ते ह्या प्रकारे होतं. दिखाई दिए कि बेखुद किया हमें आपसे ही जुदा कर चले. आता या बेखुद किया ज्या प्रकारे सुरुवातीला गायलं त्याचं एक व्हेरिएशन त्यांनी नंतर गायलंय. ते अशा प्रकारे. दिखाई दिए यूं के बेखुद किया हमें. हा फरक आहे या दोन ज्या प्रकारे बेखुद किया सुरुवातीला गायले आणि बेखुद किया हे नंतर गायले यातनं बेखुद या शब्दाचा अर्थ फार चांगल्या प्रकारे कमी होतो. या गाण्यात पुढे एक शेर आहे जो अशा प्रकारे. बहुत आरज़ू की गली की देंगी सोया से लहू में नहा कर चल. याचा अर्थ थोडक्यात असा, तुझ्याजवळ राहण्याची एवढी इच्छा होती की मला जेव्हा ती नाही मिळाली तेव्हा कवी म्हणतो याचे लहू में नहा कर चल. किंवा त्याचा अर्थ असा म्हणता येईल दॅट when I could not stay close to you or with you, I bled in despair. आता यात लता दीदींनी ज्या प्रकारे हे गायलं आहे त्यात एक आर्तता तुम्हाला लक्षात येईल. बहुत आरज़ू थी गली की तेरी, बहुत आरज़ू थी गली की तेरी, सोया से लहू में नहा कर चले, दिखाई दिए यूं के बेखुद किया हमें आपसे भी जुदा कर चले, दिखाई दिए यूं के बेखुद किया, दिखाई दिए यूं. तर तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल की हे एक फार अप्रतिम गाणं, एक अप्रतिम गझल जी लता दीदींनी छान प्रकारे गायली आहे आणि खय्याम साहेबांनी फार छान त्याला एक संगीत दिले आहे. आणि ऑफकोर्स मीर यांची जे शेर आहेत ते अप्रतिमच आहे. तर माझी एक अशी विनंती आहे सर्वांना की हे गाणं सर्वांनी नक्की ऐकावं आणि त्याचा आनंद लुटावा. थँक्यू. मित्रहो, आजचे सर्व समीक्षक वेगवेगळ्या माध्यम क्षेत्रातील असल्यामुळे त्यांच्या गाण्यांच्या आवडीनिवडीत विविधता आहे. असंच एक मराठी नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, नाट्य दिग्दर्शक, लघुपट निर्माते, नाट्य निर्मितीच्या चळवळीमध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग आहे असे व मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सामान्य चेहऱ्याचे असामान्य अभिनेते असणारे असे स्वर्गवासी सुहास भालेकर यांचे सुपुत्र हेमंत भालेकर आपल्या आवडत्या गाण्याचे मनोगत आता व्यक्त करीत आहेत. हेमंत भालेकर. नमस्कार. अरे तुम्ही सगळे ऑनलाईन आहात?
माफ करा, मला थोडा उशीर झाला नाही ना. हे असं होतं बघा, एखादं गाणं ऐकत बसलात ना की त्यात माणूस गुंतून जातो. वेळेकाळेचं भान त्याला राहत नाही. हो, तुमचं सुद्धा असंच होत असेल ना. हो, माझं नेहमी असं होतं. एकदा गाणं ऐकायला लागलो की मी सगळं विसरून जातो. हा, नाही नाही नाही, गाण्यातलं मला फार काही कळतं किंवा मी त्यातला तज्ज्ञ नाही. मी तुमच्यासारखाच अगदी सर्वसामान्य. हा, फक्त मी कलाक्षेत्रात आहे, अभिनय करतो, दिग्दर्शन करतो. अभिनेता म्हणून मला तालाचं, सुराचं ज्ञान असतं, कारण संवाद कसे म्हणायचे वगैरे सगळं या एकत्रच गोष्टी आहेत. आणि दिग्दर्शक म्हणून एखादा प्रसंग बसवताना तो अधिक उठावदार करण्यासाठी पार्श्वसंगीताची मदत लागते. आणि मग ते पार्श्वसंगीत त्या प्रसंगासाठी कुठचं द्यायचं हे पार्श्वसंगीतकाराबरोबर आम्ही चर्चा करतो आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी आम्हाला कळत जातात. एवढाच आमचा अभ्यास. पण काही काही गाणी खरंच अशी असतात की त्यांनी एकदा तुमच्या मनावर गारुड केलं ना की ते तुम्हाला सहजासहजी सोडत नाही. हो, आणि मला वाटतं कुठल्या तरी एका अज्ञात कवीने म्हटलंय ना, ते मला खरं वाटतं. तो काय म्हणतो, आरशासमोर स्वतःला एकदा तरी सुंदर म्हणा, वेडं वाकडं का असेना पण बेधुंदपणे नास्त करा. अहो, भसाडा का असेना पण आपल्या सुरात रमा. नाही नाही, घाबरू नका, मी तुम्हाला आता गाणं ऐकवणार नाही. कसं आहे, गाणं आपण ऐकतो. आता हे गाणं मला का आवडलं हे मला असं तुम्हाला फार विश्लेषण करून सांगता येणार नाही. पण काही गाण्यांचे शब्द आपल्याला भुरळ घालतात आणि त्याचा स्वरसाज आपल्या मनात रुंजी घालायला लागतो. कानात ते स्वर ऐकायला येऊ लागतात, त्या गाणाऱ्या कलाकाराचा आवाज, आणि हे सगळं एकत्र होतं. असंच एका गाण्याबाबतीत झालं. म्हणजे कसं असतं ना, माणसाच्या मनाचा ना थांग लागत नाही असं मला नेहमी वाटतं. अथांग आहे ते. आपल्या मनाला सुद्धा केव्हा काय वाटेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणूनच अभिनेते किशोर कदम, आपले कवी सौमित्र यांचे शब्द लिहिलेले हे गाणं संगीतकार श्रीधर फडकेंनी श्रवणीय चाल लावलेली आणि स्वर्गीय आवाज आशाताई भोसले, हे सगळं मिश्रण एवढं एकजीव झालंय की ते गाणं परत परत ऐकावं असं वाटतं. अहिर भैरव रागातलं हे गाणं आहे. प्रातःसमयी ऐकायचा हा राग. पण मला जेव्हा जेव्हा मी काही गाणी ऐकतो तेव्हा तेव्हा हे गाणं मी त्यात आवर्जून ऐकतो आणि मन खूप प्रसन्न होतं. म्हणजे सांगतो त्या गाण्याचे बोल आहे, माझी या मना जरा थांबना, तुझे धावणे अन मला वेदना, माझी या मना. थांबा, तुम्हाला मी ऐकवतोच. आपण सगळे मिळून या गाण्याचा आनंद घेऊया आणि हे गाणं तुम्हाला आवडलं का याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. मला खात्री आहे तुम्हाला हे गाणं नक्की आवडेल. माझी या मना. जरा थांबना माझी या मना, जरा थांबना माझी या मना, जरा थांबना पाऊली तुझ्या माझी या खुणा,
थांबना माझी या मना जरा थांबना. नमस्कार रसिक हो. दैदिप्यमान चा संपादक आपला बोलका अंक आणि त्याला आपण एक सप्लिमेंटरी नाव दिलंय गाणारा अंक. जगातला पहिला गाणारा अंक. अर्थात हा आपण स्टंट पब्लिसिटीचा करतो, पण गाणारा अंक आणि त्याच्यामध्ये दिलेली संकल्पना एकच गाणं मनातलं. आता माझी पाळी आहे सांगण्याची की बाबा माझं आवडतं गाणं कुठलं. मला वाटतं मी वयाच्या 12व्या वर्षी असताना थोडं बहुत गाणं मला कळत होतं. रेडिओवरतीच फक्त आपण गाणं ऐकत होतो आणि त्यावेळेला आपी के गीत, भोले विसरे गीत, बिनाका गीतमाला अशी एकदम जोरदार होतं त्याचं. म्हणजे ऐकायचं तर बिनाका गीतमाला किंवा आता मी सांगितलेले तेच कार्यक्रम ऐकायचे आणि त्याच्यावरती ही गाणी अशी वेगवेगळी गाणी सिनेमातली ऐकायला यायची. सिनेमाची गाणी अत्यंत लोकप्रिय होत होती त्यावेळेला, कारण तुमचा प्रत्येक सिनेमा हा थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागत असे आणि ते काम आमच्याकडून व्हायचं नाही, कारण त्या वयामध्ये सिनेमा पाहायची तेवढी परवानगी नव्हती आणि जे सिनेमा मला दाखवले जायचे ते भक्ती मार्गाचे सिनेमा असायचे आणि असे सिनेमा बघून विशेष मजा यायची नाही, परंतु सिनेमा मात्र पाहायला मिळायचा याचा आनंद होता. आता जेव्हा गाणी ऐकायला सुरुवात केली तर ती गाणी आम्ही बाहेरच्या रेडिओवरती म्हणजे हॉटेलच्या रेडिओवरती ऐकायची. ते एक गाणं ऐकायला लागलं आणि ते गाणं कसं कोणास ठाऊक मला एकदम थांबून गेलं. ऐकता ऐकता मी थांबलो आणि ते गाणं इतकं असं मनाला भिडलं. आता खरं ते वय नव्हतं शब्द कळायचं किंवा त्यातले भाव कळायचं वय नव्हतं, परंतु ते गाणं मला खूप आवडलं आणि त्यानंतर त्याच सिनेमातली गाणी ऐकू यायला लागली. काही दिवसांनी आमच्या घरी रेडिओ आला, नॅशनल एफएम नावाचा, आणि तो रेडिओ अगदी आनंदाने ऐकायला सुरुवात केली. तेव्हा मी पहिल्यांदा रेडिओ सिलोन लावायचा प्रयत्न केला. तेव्हा रेडिओ सिलोनचं पटकन असं ऐकून यायचं की लावलं आणखीन रेडिओ सुरू झाला आणि तेव्हा ते खारखूर करत करत तो काटा त्या मीटरपर्यंत आणेपर्यंत ते गाणं गेलेलं असायचं. तर अशा गमती त्या गाण्यामध्ये होत्या, पण त्या गाण्याने मला वेळ लावला एवढं नक्कीच. तर ते गाणं होतं वो जब याद आए बहुत याद आए. चित्रपट होता पारसमंडी. वो जब याद आए बहुत याद आए गमे जिंदगी के अंधेरे में हमने चरागे मोहब्बत जलाए बुझाए. वो जब याद आए बहुत याद आए. तोपर्यंत मोहम्मद रफी काढायला लागला होता, परंतु याच्या आधी एक आलाप होता लता मंगेशकरजींचा आणि त्यानंतरचं कडवं होतं लताबाईंचं. जब याद आए बहुत याद आए. चालच मुळात अशी हृदयाला भिडणारी होती. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा तो पहिला चित्रपट होता पारसमणी, जो प्रदर्शित झाला होता. पण त्याच्याही आधी नागमंदिर नावाचा एक सिनेमा होता. त्या सिनेमातली गाणी सुद्धा अप्रतिम गाणी होती, फार सुंदर गाणी होती, पण तो सिनेमा रिलीज झाला नाही. पण त्याची गाणी फार सुंदर आहेत हे मला नंतर कळायला लागलं जेव्हा मी गाण्याचा अभ्यास करायला लागलो. अभ्यास म्हणजे ऐकून निरीक्षण करत आणि कानसेन म्हणतो तसा कानसेन जेव्हा व्हायला लागलो तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलालच्या गाण्याकडेच माझा कल होता. हे गाणं
असद भोपाली यांनी लिहिलेलं आहे. दारासिंगचे चित्रपट जेव्हा लागत होते त्याच वेळेला पारसमणीचा प्रवेश त्या थिएटरमध्ये झाला होता आणि ते थिएटर होतं रूप टॉकीज. आणि रूप टॉकीज मध्ये आम्ही असले सिनेमा म्हणजे त्याला म्हणतात की सी ग्रेडचे सिनेमा पाहिले जायचे आमच्याकडून. परंतु सी ग्रेड मधले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे दारासिंगचे सिनेमा आणि त्यातल्या त्यात हा पारसमणी उजवा सिनेमा होता. त्याचं संगीत उजवं होतं, त्यामुळे त्या सिनेमांना गर्दी व्हायची. तर असा हा सिनेमा फॅन्टसी जादुई म्हणजे तो पारसमणी आणण्यासाठी महिपाल निघतो आणि मग अधूनमधून अडथळे, बरंच काही भूत, नंतर असे लोकांना घाबरवणारे काही सीन त्यावेळेला होते. अर्थात हा सिनेमा मला त्यावेळी पाहताना गेला, तो कालांतराने मी पाहिला. आजही तो पाहतो केवळ गाण्यांसाठी. मित्र, ह्या गाण्यामधली गंमत आहे तुम्हाला सांगतो. जेव्हा हे गाणं माझ्या हृदयात घर केलं या गाण्याने, आणि किस्सा जरा रंगून सांगावा असं वाटतं मला. तर मी मेधाबरोबर म्हणजे माझ्या पत्नी बरोबर, तेव्हा पत्नी झाली नव्हती पण आम्ही बसने जात होतो, तेव्हा हे गाणं अपसूक म्हणजे पहिल्या गप्पा चाललेल्या असतात, गप्पा होता मध्येच एक पॉज येतो काहीतरी, कोणीच काही बोलत नाही. त्यावेळेला मी हे गाणं गुणगुणत होतो. ते मेधाने हे गाणं ऐकलं आणि मला म्हणाले की अरे मी आहे ना इकडे, आणखी कोणाची तू आठवण काढतोयस. पण आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण काही ना काहीतरी ऐकत असतो आणि ते ऐकता ऐकता आपल्याला जुन्या आठवणी, भूतकाळातल्या काही गोष्टी आठवतात आणि त्याचबरोबर गाणंही आठवतं. तसं हे गाणं जे आहे मला माझ्या जीवनाच्या प्रवासातलं गाणं वाटतं. प्रवास करता करता केव्हाही कुठलंही गाणं जर असं आठवायचं झालं तर अपसूक हे गाणं माझ्या पाठून हात ठेवतं आणि मला गोंजारतं असं वाटतं. वो जब याद आहे, बहुत याद आहे. असं भूपालीचे शब्द, लक्ष्मीकांत प्यारेलालचं संगीत, रफी साहेबांचा आवाज आणि त्याला लताबाईंच्या अजोड आवाजाची मिळालेली साथ. हे गाणं तुम्ही नक्की ऐका युट्यूबवर जाऊन, कारण आपण गाणं इथे दाखवू शकत नाही युट्यूबच्या नियमांप्रमाणे. एकच गाणं मला वाटतं हे मी जे गाणं तुम्हाला ऐकवलंय ते तुम्हालाही आवडेल. धन्यवाद. रसिक हो, गाण्याची जाण असणारे व नसणारे असं कुणीही गाण्याच्या आवडीवर खूप प्रेमाने बोलू शकतात. कारण संगीत हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे साक्षीदार व साथीदार असतं आणि पुढील व्यक्तीचं घराणंच मुळात संगीत, सूर आणि गीतांच्या बागेत बहरलेलं आहे. त्यामुळे या पार्श्वगायिकेच्या मधाळ आवाजातून त्यांच्या मनातील गाणं कोणतं ते ऐकताना तुम्ही आम्ही नक्कीच गुंतून जाऊ. या सुप्रसिद्ध गायिका आहेत डॉक्टर अपर्णा मयेकर आणि त्यांचं हे अत्यंत सुंदर विवेचन त्यांच्या आयुष्याशी निगडीत असणारं असं सांगतायत डॉक्टर अपर्णा मयेकर. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मयेकर. रत्नाकर पिळणकर ह्यांच्या दैदिप्यमान ह्या दिवाळी अंकासाठी मला एक प्रश्न विचारण्यात आला की अपर्णाजी तुमचं सगळ्यात आवडतं गाणं कुठचं, हिंदी किंवा मराठी? बापरे, किती महान गहन प्रश्न आहे ना. एवढे दिग्गज संगीतकार होऊन गेले वेगळे वेगळे आणि इतक्या महान गायक गायिकांनी इतकी सुंदर सुंदर गाणी गाऊन ठेवली आहेत, कुठचं निवडायचं? मग मी विचार केला की असं एखादं गाणं निवडू आपण की ज्याच्याशी निगडीत काही रंजक आठवणी आहेत. आणि मला पाहू रे किती वाट या चित्रपटातलं डीडींचं मज सुचले ग मंजुळ गाणे, हिंडता डोंगरा पाठी सापडले कोरीव लेणे, हे गाणं आठवलं. सगळ्यात पहिली गमतीदार आठवण अशी आहे ना की हे गाणं डीडींना काय सवय, ते कुठचं गाणं नवीन रेकॉर्ड केलं की घरी आणून आम्हाला ऐकवायचे. तर हे ऐकवल्यानंतर मी डीडींना म्हटलं, डीडी सतार किती सुंदर वाजवलीये, कुणी वाजवलीये? तर म्हणाले, अगं अरविंद मयेकर म्हणून ते हल्लीच जॉईन झाले आहेत मला आणि आपल्या सगळ्या गाण्यांमध्ये तेच वाजवतात सतार. पण मंडळी, खरं सांगू का, ती सतार ऐकून माझ्या हृदयाची तार झंकारली गेली.
खरं तर त्यावेळेला मी शाळेत होते, म्हणजे प्रेम बीम काय हे काहीच कळत नव्हतं, पण खूप आवडलं एवढं मात्र नक्की. कुणाला माहिती होतं की 9 वर्षांनंतर मी त्यांची पत्नी होणार आहे, अपर्णा अरविंद मयेकर. तर बघा हे असं आहे. दुसरी आठवण आहे अरुणजी सरनाईक यांची. अरुणजी नेहमी आमच्या घरी यायचे, गप्पा टप्पा व्हायच्या, खाणं पिणं व्हायचं. तर जेव्हा हा चित्रपट सेटवर गेला तेव्हा अरुणजींना सांगण्यात आलं की तुम्ही ह्याच्यात सतार वादक आहात. आणि हे गाणं ऐकल्यानंतर अरुणजी म्हणाले, डीडी ह्या गाण्यामध्ये सतार वाजवताना ओरिजिनल सतार वादकाची जशी बोटं फिरली असतील तशी माझी फिरली तर छान वाटेल ना, फेक नाही वाटणार. तर डीडी म्हणाले, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सतार शिका. आणि खरं अरुणजी 3 महिने सतार शिकले. किती डेडिकेशन आहे बघा. आणि नंतर जेव्हा शूटिंग झालं तेव्हा सगळ्यांना एवढं आवडलं की खरोखर अरुणजी सतार वाजवता आहेत असं होतं ते. आणि या गाण्याच्या वेळेला आपल्याला लीला चिटणीस पण दिसतात. किती गोड होत्या त्या आणि किती सुंदर अभिनय करायच्या. सीमाताईंबद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे डोळ्यातनं चेहऱ्यावर भाव कसे आणावेत हे त्यांच्याकडनं शिकावं. म्हणून ना हे गाणं जास्त जिवंत झालंय. आणखी गमतीची गोष्ट म्हणजे हा पिक्चर ज्या वेळेला रिलीज झाला तेव्हा डीडींच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंटच्या नॉमिनेशनसाठी डीडींची 4 गाणी होती. आणि डीडी घाबरलेली की समजा आता मला नाही मिळालं तर नाचक्की होईल. पण नाही, पाहुरे किती वाटसाठी डीडींना खूप म्हणजे सर्वोत्कृष्ट संगीतकाराचं बक्षीस मिळालं. कोणीतरी डीडींना असं विचारलं की डीडी तुम्ही एवढी शेकडो गाणी कंपोज केली, पिक्चरसाठी, नाटकासाठी, टीव्हीसाठी, सगळ्या खूप गोष्टींसाठी, तर तुम्हाला त्यातलं स्वतःचं कुठचं कंपोजिशन आवडतं? तर डीडीचं हेच म्हणाले की अहो आईला आपली सगळी मुलं सारखीच असतात ना, म्हणजे हे सांगणं कठीण आहे. पण तरी त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की अभोगी राग हा मला अतिशय आवडतो. या रागामध्ये मी ते गाणं कंपोज केले आणि ज्या वृत्तात गदिमांनी लिहिलं होतं ते वृत्त नव्हे, मी वृत्त बदलून हे गाणं कंपोज केले आणि ते सर्वांना अतिशय आवडलेलं आहे. ही देवाची कृपा. तर मंडळी, हे अतिशय सुंदर गाणं तुम्ही आता ऐकणार आहात आणि तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल बघा. तुम्हा सर्वांना शुभ दीपावली. नमस्कार. मंडळी, आमचे एक डॉक्टर मित्र आहेत, खवय्ये गवय्ये आणि गप्पिष्ट. ते आनंद यात्री आहेत असं म्हणा ना. त्यांना जो भेटतो तो त्यांचा होऊन जातो. अशा चवीचवीने जीवन जगणाऱ्या रसिक डॉक्टरांना आम्ही त्यांचं मनातलं गाणं कोणतं असा प्रश्न विचारतात. त्यांनी आपल्या गाण्याचं रसग्रहण तर केलंच, परंतु त्यांच्या बरोबरीने आम्ही त्यांच्या सुविद्य सुगरण रसिक पत्नीसही त्यांच्या मनातलं गाण्याचं रहस्य उलगडण्यास सांगितलं. तेव्हा त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपलं मनोगत इथे व्यक्त केलं आहे. असा हा दुहेरी संगीत योग सादर करीत आहेत डॉक्टर सुधीर आडारकर आणि उमा आडारकर. सुधीर, तू असं अनेकदा गाणी गुणगुणताना मी तुला पाहिलेलं आहे आणि अधूनमधून आपली चर्चा होते गाण्यांविषयी. उमा हो, आपण चर्चा करतो, पण कधी कधी तू समोर हो तू पण तुला आवडतं ते म्हणून गुणगुणतो. जेवताना जेवण छान झालं तर आणखी जास्त. आणि शेवटी तो विषय तुझा जो असतो गाण्याचा तो माशांवर येऊन थांबतो. तर तो आपण जरा मासे बाजूला ठेवूया आणि नंतर वाटल्यास आपण माशांचं जेवण वगैरे करू, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु मला जसं तुम्ही दोघांची मनं जशी जुळलेली आहे तर त्याच प्रकारे तुमची मनं त्या ह्या एकच गाणं मनातलं त्याविषयी जुळलेली आहे की तुझंही गाणं वेगळं आहे आणि त्याचंही गाणं वेगळं आहे, असं काही सांगता येईल? गाणी वेगळी आहे, कारण तू खूपच कठीण प्रश्न विचारलास की म्हणजे एकच गाणं ही संकल्पना तुझी असली तरी पण आम्हाला ती थोडीशी कठीण, कारण इतके गीतकार, संगीतकार, इतके सुंदर सुंदर गायक गायिका असताना त्यातनं एकच गाणं सिलेक्ट करायचं म्हणजे थोडं कठीण गेलं. पण तरी त्यांनी सिलेक्ट केलेलं गाणं त्याला खूप आवडतं. मी सिलेक्ट केलेलं गाणं थोडं
आपण आता त्याच्यापासून सुरू करूया हो, हो. तिच्यापासून सुरू करूया. हो. नाही ऑलवेज तिच्यापासून. लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट. Ladies. बरोबर आपण उमाकडून माझं आवडतं गाणं म्हणजे दिल चाहता है पिक्चर आला होता, त्यातलं आमिर खानचं तन्हाई हे खूप आवडतं मला. थोडस जरा गुणगुण, कारण मला ते म्हणजे नको ठीक आहे, मग नंतर आपण ते ऐकवणार. कारण काय युट्यूब वरती ते गाणं असल्यामुळे ते आपण ऐकू शकत नाही पूर्णच्या पूर्ण, कारण ते काही युट्यूबचे काही नियम वगैरे असतात. म्हणून जरा थोडस गुणगुणून, म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या श्रोत्यांना माहितही असेल ते. तन्हाई कैसी ठोकर मैंने खाई, एक मायूसी है छाई, हर खुशी जिंदगी भी नहीं. पण आता मला सांग, एक वेगळं गाणं वेगळं गाणं आहे. वेगळं गाणं आहे. त्यातलं लिरिक्स हे जावेद अख्तर साहेबांचे आहेत आणि संगीतकार आहेत शंकर एहसान आणि सोनू निगमने गाणले, खूप मनापासून गायलंय म्हणून खूपच छान मला गायलंय गाणं. खूप सुपर आवडतं. डुपर हिट सिनेमा होता. आणि आणि आमिर खानचा एकदम संयमितचा अभिनय, त्यामुळे मला हे गाणं खूप आवडतं. म्हणजे कधी ऐकलं तरी मला असं शांतपणे डोळे मिटून असं ऐकत बसा असं वाटतं. तिच्या गाण्याशी तू सहमत आहेस ना? म्हणजे तिला असा प्रश्न मी आतापर्यंत कोणाला विचारला नाही. तिला तिचं गाणं काय आवडतं हे मी कसं ठरवणार, पण मला असं वाटत होतं तिने दुसरं आपलं ठरलं होतं गाणं, मी म्हणत होतो तुला. बरं हो ना, फैसला होऊन जाऊ दे, खरं खोटं काय. दुसरं अनुराधा सिनेमातलं गाणं तिने सिलेक्ट करावं असं वाटतं. कारण मी स्वतःला मला अनुराधा सिनेमातलं हाय रे वो दिन क्यों ना आए हे गाणं अत्यंत आवडतं. वा सुधे बाबा, खूप छान. आणि मी पण ते गाणं ऐकलेलं आहे. आणि तू आता गाण्याबद्दल तूच सांग सगळं, कारण तुझं गाणं आवडल्यामुळे. एक तर ते मी कॉलेजात असताना तो पिक्चर बघितला होता. तो ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे, खूप जुना आहे आणि त्यावेळेस सुद्धा तो नवीन आलेला नव्हता, तो जुनाच लागला होता म्हणून मी बघितला होता. तो मला फार आवडला. म्हणजे पहिलं रिलीज म्हणतो तर पहिला रिलीज नाही, पहिला लागला. हा असं कधीतरी बघितला होता मी कॉलेजात असताना. आणि त्याच्यानंतर मी मेडिसिनला गेलो होतो आणि त्या पिक्चरमध्ये बलराज साहनी हिरो आहे आणि तो जनरल प्रॅक्टिशनर दाखवलाय गावातला. आणि त्याची बायको ही अनुराधा म्हणून तिचं नाव आहे. ती कोण आहे? लीला नायडू. लीला नायडू. ती मला वाटतं त्याच पिक्चर मध्ये आली. हो पण आहे का? पण तिच्या तोंडात एवढी छान गाणी, अत्यंत छान गाणी. आणि ते म्युझिक डिरेक्टर आहेत पंडित रविशंकर. त्यामुळे आणि त्यांनी बराच सतारीचा आणि असं खूप भरपूर वाद्य वगैरे असं आणि हिंदुस्थानी रागदारीवर आणि राग सुद्धा संमोहिनी म्हणून वेगळं नाव वाटतं, वेगळा राग. वेगळा राग आहे म्हणजे खूपच रेअर राग आहे. आणि तशा 2-3 रागात त्यांनी 3-4 प्रत्येक गाण्यासाठी वेगळा राग घेतला होता रवीश पंडित त्या पिक्चरमध्ये. तर मला हे गाणं फार आवडतं आणि मी त्याच्याशी मला असं वाटतं कदाचित त्या सिनेमात डॉक्टर म्हणून त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स दाखवले. तो डॉक्टर असल्यामुळे योगायोग त्यामुळे मला मी कदाचित जास्त कनेक्ट झालो असेल. नंतर ते गाणं ज्या वेळेला मी ऐकतो माझ्या अंगावर ऍक्च्युली काटा येतो. ते गाणं रोमांच उभे राहतो. आणि अनेकदा असं होतं, म्हणजे गाणं आपल्या जीवनाशी निगडीत आहे की काय, किंवा त्या असं कदाचित ते कारण असावं असं मला वाटतं. ते गाणं असं आहे, हाय रे वो दिन क्यों ना आए, जा जा के ऋतु लौटाए, हाय रे वो दिन क्यों ना आए. तिची व्यथा आहे ती. तर ती व्यथा उमाला आहे की काय अशी मला भीती वाटते नेहमी थोडीशी. तशी वेळ तू येऊ दिली नाही, हेही खरंच. डॉक्टर आहे
मला माझ्या एका मित्राने सांगितलं, प्रत्येक डॉक्टराला त्याला प्रश्न विचार, त्यांच्या थ्रू मी तुला प्रश्न विचारतो. म्हणतात की अनेक डॉक्टर्स त्यांनी पाहिले, मीही पाहिले, की त्यांना संगीत या विषयावरती एकदम लळा असतो. अगदी काय एकरूप होता संगीताशी. त्याचं काही कारण आहे का? संगीत आणि डॉक्टर यांचं असं काय नातं आहे? आता जवळच्या प्रत्येक थिएटरमध्ये जेव्हा हे लागतं तेव्हा एक छोटस ऑपरेशन चालू असतं किंवा काही प्रोसिजर्स चालत, म्हणजे कॅथलॅब मध्ये किंवा काही प्रोसिजर्स, किंवा मी सुद्धा इव्हन काही प्रोसिजर्स करत असताना गुणगुणतच करत असतो. काटर दे ग्लोज दे ग. पण थिएटरमध्ये मात्र नेहमी सर्जन स्वतःच्या आवडीचं एखादं गाणं लावायला सांगतो किंवा म्युझिक लावायला सांगतो. खरं सांगू, इतकं अप्रतिम गाणं तू निवडलेलं आहेस. म्हणजे ही गाणी मी ऐकलेली आहेत आणि आम्हाला कधी म्हणजे अभ्यास असतो गाण्याचा आपला, आमच्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम करताना. अप्रतिम गाणं निवडलं, खरं सुंदर. आणि उमासाठी निवडलेलं गाणं होतं कैसे दिन बीते कैसी बीती रतिया. आणि हे मला आणखीन जाणवलं कारण मी मध्ये 20 दिवसासाठी गेलो होतो ऑस्ट्रेलियाला. त्यावेळेला तिची अशी अवस्था झाली असं मला वाटलं. म्हणून अनुराधा सिनेमात किती मोकळ्या मनाने गाण्याचं त्यांनी रसग्रहण विश्लेषण. अरे मला वाटो ना वाटो पण त्याला असं वाटलं नाही. पण उमा, बऱ्याचदा अशी अवस्था जर झाली असेल खरोखर तर त्यासाठी हे गाणं अगदी 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 म्हणजे मला मनापासून. आणि ही सगळी गाणी लता दिदीने म्हटली होती. आणि ह्या गाण्याचा राग होता खमास. लिहिलं कोण नाही, मला कल्पना नाही. लिहिलं कोणी तेवढं माहित नाही. बरं, आपण सांगूया. ते तूही फाइंड आउट करू शकशील. नाही म्हणजे एक्सपर्ट आहे. नाही, एक्सपर्ट असं नाही, पण कधी कधी लिहिलेलं काय कोण माहिती. छान खूपच सीनही माझ्या डोळ्यासमोर येतं. भट्टाचार्य ती अशी बसलेली असते, त्याच्या खाली आलेली असते आणि तिला गाणं म्हणायला सांगतात. ती दुःखी म्हणजे थोडस असं आयुष्यातलं गाणं. आणि त्याला काही पडलेली नाही, ती गाते. तेव्हा तू बघितलं सुधीर, आता विषय निघाला म्हणून सांगतो गाण्याचा, की ती गाणी त्या सिच्युएशनला धरून जेव्हा मला म्हणतो तसं म्हणजे प्रेक्षक असा स्तब्ध होतो, काय चाललंय. ते अजूनही ते गाणी जेव्हा ते गाणं लागतं तेव्हा मी अगदी पूर्ण, एरवी मी पूर्ण गाणं ऐकलं, पण मी खूप आवडीने ते गाणं, तिन्ही गाणी. आणि मला वाटतं तो बाजरासाने असं एकटाच अलिप्त बसला असतो, तू गा किंवा गाव. आणि फक्त ते हाय रे दिन किंवा म्हणा, तो गिल्टी चेहऱ्याने उभा असतो आणि तो मध्येच ना असं बाहेर दरवाजाच्या बाहेर निघून जातो गाणं असताना सुद्धा. आणि तिचे मला वाटते चेहऱ्यावरचे भाव दाखवतात की अरे ही त्याच्याचमुळे झालेली असते. तर मित्र हो, डॉक्टर आडारकर, सुधीर आडारकर आणि उमा आडारकर यांनी आपल्याला या एकच गाणं मनातलं त्या संकल्पनेला उत्तम सहकार्य केलेलं आहे. आणि आता तुम्ही आतापर्यंत आपल्या या युट्यूबच्या चॅनलवरती हे तुम्ही कार्यक्रम बघणारच आहात दैदिप्यमानच्या अंकामधून. तेव्हा तुम्हाला या गाण्याच्या विषयी खास आकर्षण म्हणून मी म्हणेन की दोघांनी एकाच वेळेला आपली 2 गाणी सांगितलेली आहेत. तर काय कसं वाटतं आणि डॉक्टर दाम्पत्य आणि त्यांना आवडणारं गाणं त्याच्याविषयी तुम्ही तुमचं मत मांडाल तर फार बरं होईल. आपण आलात म्हणजे मी आलो, उत्तम मुलाखत दिली त्याबद्दल मी दैदिप्यमानच्या नमस्कार. आणि तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आणि सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जगातला पहिला गाणारा दिवाळी अंक. आणि मला अनेकांनी म्हटलं गाणारा म्हणजे सगळी गाणी असतील का? तर गाणी नसली तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक शब्द तुमचा जो तुम्ही बोललात तो गाण्याला असं छानपैकी स्वर्गीय आनंद देणारा असा ठरला होता. तर अशी ही संगीतमय दिवाळी तुमच्यासह सर्व म्हणजे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना, आणि जे कोणी हा व्हिडिओ पहा नक्की तुम्हाला आवडेल. त्यातून काहीतरी तुम्हाला संगीतातलं शिकता येईल. संगीत नव्हे तर चित्रपट पाहताना त्या संगीतामधून आनंद कसा घ्यायचा, तर ते संपूर्ण चित्रीकरण, त्यातला आवाज आणि त्यातले शब्दाच बरोबर
त्या संगीतातली रागदारी, असे कित्येक गोष्टी तुम्हाला त्यातून शिकता येतात. आणि नुसता तो आनंद तुमच्या मनात न साठवता तो तुम्ही गाण्याचा प्रयत्न करा. इतकं संगीत हे तुम्हाला आयुष्यात खूप आनंद देणारं आणि आयुष्य वाढवणार आहे, तुम्हाला निरोगी राखणार आहे. तर अशी ही दिवाळी, संगीतमय दिवाळी तुम्हा सर्वांना वर्षभर आनंदाची जावो, सुखाची जावो, समृद्धीची जावो, इतकं सांगून हा गाणारा दिवाळी अंक असाच सर्वांच्या ओठी त्यातल्या गाण्यांप्रमाणे कायम आनंद देत राहू. नमस्कार.